कथेचे नाव नकळत जवळ येताना. भाग 1. पहिली भेट. पुण्यातील एका संध्याकाळी कॅफे ब्लू मूनच्या मोठ्या खिडकीजवळ आर्या बसली होती. बाहेर हलकासा पाऊस सुरू होता आणि कॅफेत एक सुखद वाफाळणारा कॉफीचा सुवास पसरलेला होता. आर्या तिच्या लॅपटॉपसमोर बसून काहीतरी काम करत होती, पण तिचा चेहरा थोडासा तणावग्रस्त दिसत होता. कॅफेत म्युझिक मंद आवाजात सुरू होतं, एक शांत रोमॅन्टिक गाणं. पण तिच्या मनात मात्र विचारांचे काहूर माजलं होतं. काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनांमुळे तिच्या आयुष्यात मोठा बदल झाला होता. तिला अजूनही ते पचवता येत नव्हतं. तेवढ्यात कोणीतरी तिच्या समोर येऊन उभं राहिलं. "एक्सक्यूज मी, इथे कोणी बसलं आहे का?" आर्याने वर पाहिलं. उंच, स्मार्ट आणि आत्मविश्वासाने भरलेला तरुण तिच्याकडेच पाहत होता. त्याच्या गडद काळ्या डोळ्यांमध्ये एक प्रकारचं गूढ होतं. हलकीशी दाढी, कॉटन शर्ट आणि हातात एक मोबाईल. "हो, म्हणजे नाही, तुम्ही बसू शकता," ती पटकन म्हणाली. तो हसला आणि तिच्यासमोर बसला. "थँक्स, मी विराट." आर्या म्हणाली. "तुम्ही कॉफी घेतली का?" त्याने विचारले. "हो, पण अजून प्यायची बाकी आहे," ती म्हणाली आणि अनाहूतपणे तिच्या हातांनी कपाच्या कडेला स्पर्श केला. विराट थोडा पुढे झुकला आणि विचारू लागला, "इथे एकट्याच बसला आहात का?" "हो, काम करत होते," आर्या उत्तरली. "मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केलं?" विराटने विचारले. "नाही नाही," आर्या हसून म्हणाली. पण तिच्या मनात एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला होता. हा मुलगा एवढ्या सहज कसा वागतोय आणि का? थोड्या वेळातच त्यांच्यात गप्पा सुरू झाल्या. सुरुवातीला फक्त साध्या ओळखीच्या, मग हळूहळू त्या गप्पांमध्ये एक वेगळाच प्रवाह आला. "तू काय करतेस?" विराटने सहज विचारले. "मी एका पब्लिशिंग हाऊसमध्ये काम करते, लेखन, एडिटिंग वगैरे," ती उत्तरली. "म्हणजे तू लिहितेस?" विराटने चकित स्वरात विचारले. "हो, पण सध्या फक्त इतरांच्या कथा एडिट करते," ती हसून उत्तरली. "मग स्वतः लिहायचं का सोडलं?" त्याने कुतूहलाने विचारले. त्याच्या प्रश्नावर ती थोडी गप्प बसली. मग लहानसं हसून म्हणाली, "कधी कधी आपल्याला वाटतं आपण लिहिलेल्या गोष्टी खरंच घडतील आणि मग त्याच गोष्टी घडायला लागल्या की आपण घाबरतो." विराटने तिच्याकडे थोड्या वेगळ्या नजरेने पाहिलं. "काहीतरी विशेष अनुभव आहे असं वाटतंय," विराट म्हणाला. आर्या काही म्हणणार होती, पण तेवढ्यात विराटच्या फोनवर मेसेज आला. त्याने तो पाहिला आणि एक सेकंद त्याचा चेहरा गंभीर झाला. पण लगेच तो पूर्ववत झाला आणि फोन बाजूला ठेवत तिला विचारू लागला, "आर्या, तुला नशिबावर विश्वास आहे का?" "हो, पण तू का असं विचारत आहेस?" आर्याने गोंधळून विचारले. "कारण मी तुला आज पहिल्यांदाच भेटतोय, पण असं वाटत आहे की काहीतरी विशेष घडणार आहे," गूढ स्वरात विराट म्हणाला. त्या वाक्यावर आर्या एक क्षण थबकली. तिच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता आली. तिची सवय होती लोकांच्या वागण्याचे निरीक्षण करण्याची, आणि विराटच्या डोळ्यात तिला एक वेगळंच गूढ जाणवलं होतं. बाहेर पाऊस वाढला होता. आता हलकीशी थंडी जाणवत होती. कॅफेमधील काही लोक हळूहळू उठून निघायला लागले होते, पण आर्या आणि विराट यांचं संभाषण अजूनही संपलेलं नव्हतं. "काय झालं?" विराटने विचारले. "काही नाही, फक्त तुझ्या डोळ्यांमध्ये काहीतरी वेगळं दिसलं, एक गूढ भावना," ती थोडं संकोचत म्हणाली. "खरंच? तुझी निरीक्षणशक्ती चांगली आहे," विराट किंचित हसून म्हणाला. "तो माझ्या कामाचा भाग आहे," आर्याने हसत उत्तर दिलं. विराटसुद्धा हसला, पण त्याच्या हसण्यात काहीतरी दडलेलं होतं. "तू काय करतोस?" तिने विचारलं. "मी एक बिझनेसमॅन आहे, पण..." त्याने थोडा विराम घेतला आणि पुढे म्हणाला, "कधी कधी काहीतरी नवीन शोधायची इच्छा होते." "म्हणजे?" न कळून तिने विचारले. "म्हणजे आयुष्य फक्त एका ध्येयावर आधारलेलं नसावं. नवीन माणसं भेटायला, नवे अनुभव घ्यायला हवेत, आणि कधी कधी काहीतरी अनपेक्षित घडतं," विराट आत्ताही गूढ स्वरात म्हणाला. आर्याने त्याच्याकडे बारीक नजरेने पाहिलं. "तू नक्की काय सांगायचा प्रयत्न करत आहेस?" विराट काही बोलणार होता, पण तेवढ्यात बाहेर एक मोठा आवाज झाला, बाईक स्किड झाल्यासारखा. आर्याने खिडकीबाहेर पाहिलं.
2 माणसं कोणाला तरी गडबडीत काहीतरी देऊन निघून गेली होती. त्या अंधुक वातावरणातही तिला जाणवलं की त्यांचा चेहरा परिचित आहे, कुठेतरी पाहिल्यासारखा. ती परत वळून विराटकडे पाहणार होती, पण तो तिच्याकडेच बघत होता. त्याच्या डोळ्यात काहीतरी गंभीर होतं. तुला असं नाही वाटत का, काही वेळा भेटी नशिबाने ठरवलेल्या असतात? तो म्हणाला. आर्याच्या मनात विचारांचा गोंधळ उडाला. ही भेट खरंच नशिबाने ठरवली होती का? आणि विराट कोण आहे? तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आपले विचार मांडायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत आनंदी राहा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.